Zee 24 तास एक पाऊल पुढे. की कुणाला न विचारता हे निर्णय घेतलेत हे बिलकुल खरं नाही. त्यामुळे यूपीएच्या विश्वासार्हतेपुढं बिलकुल प्रश्नचिन्ह नाही. प्रश्नचिन्ह आहे ते विरोधी पक्षांच्या विश्वासार्हतेवर, विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या विश्वासार्हतेवर, की जी मंडळी एक एक अधिवेशन गोंधळात उडवून लावतात तीच माणसं आता केवळ सरकार पडावं या इच्छेपोटी विशेष अधिवेशनाचं जर मागणी करत असतील तर त्यांच्या विश्वासार्हतेचं काय घ्यायचं. आता ते निघून गेले. माझ्या होमवर्क पुढं प्रश्नचिन्ह उभं करून निघून गेले, पण त्यांचं क्लासवर्क सुद्धा नीट झालं नाही हे आता लोकांनी बघितलंच असेल. निश्चित याचं उत्तर मला वाटतं मोकाशी सरांकडून आपण नंतर घेऊयात. पण डॉक्टर रत्नाकर महाजन यांच्यानंतर मी अजित अभ्यंकरांकडे जाईल. अजित अभ्यंकर बोला. हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे अशी की याच्याबद्दल त्यांनी सांगितलं महाजनांनी की आम्ही यांच्याशी चर्चा केली, त्यांच्याशी चर्चा केली. आपण संसदेमधल्या पक्षांबद्दल बोलतो आहोत. 2009 मध्ये वाणिज्य विभागाची जी संसदेची स्थायी समिती आहे त्यांनी या रिटेलमधल्या 51% परकीय गुंतवणुकीच्या बाबत एकमताने, ज्याच्यामध्ये काँग्रेस, राष्ट्र, सगळे लोक आहेत त्याच्यामध्ये, ते सगळ्या खासदारांचं प्रतिनिधित्व करणारी ती समिती आहे, त्यांनी एकमताने सांगितलेलं आहे की अशा प्रकारची जी एफडीआय आणण्याची संकल्पना आहे ती राबवू नये असं स्पष्टपणे निर्देश आता तो काही निर्णय नाहीये, तो त्यांचा अहवाल आहे. स्थायी समितीने आपला अहवाल स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पण बरोबर आहे, पण ती प्रातिनिधिक आहे. तो 2011 मध्ये, नोव्हेंबरच्या 2011 मध्ये हा निर्णय तरी सुद्धा त्या सगळ्याला डावलून हे सरकार घेते. पुन्हा तो त्यांनी होल्ड केला आणि आता जेव्हा संसद चालू शकली नाही, भ्रष्टाचाराची प्रकरणं अशी कॅगनी पुढे आणली, त्याच्यानंतर आपली अंतर्गत आघाडी स्पष्ट नाही हे अगदी स्पष्ट असताना जाणीवपूर्वक हा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्याच्या मागे निश्चितपणे त्यांचा काहीतरी विचार आहे. हा केवळ निश्चित काय हा नेमका विचार आहे अभ्यंकर साहेब? नेमका काय हा विचार आहे? कारण आपल्यावर आता नवाबभाई बसलेले आहेत, थेट त्यांनी सांगितलं की खरोखर नाही आहे समन्वय. मोकाशी सर, नेमकं सांगा की एकूण उद्याचा जो शुक्रवार आहे खरोखर महत्वाचा आहे. उद्या दिल्लीमध्ये घडामोडी घडणार आहेत. तृणमूलच्या खासदारांनी राष्ट्रपतींची वेळ मागितलेली आहे भेटण्यासाठी. आणि एकूण जी सगळी आपण वक्तव्य जर बघितली, ममतांचं वक्तव्य बघा, मुलायम सिंगांचं बघा, करात त्याला समर्थन देत आहेत सगळं. एकूण हे सगळं पाहता उद्या काय दिल्लीत होईल? काय, एक तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ममता बॅनर्जी कशा वागतील हे आत्ता प्रिडिक्ट करणं कठीण आहे. त्या बदलू शकतात. पण त्याच वेळेला जे मुंडेजींनी मुद्दा मांडला होता तो आपण लक्षात घ्यायला पाहिजे. फक्त मी त्या मुद्द्याला दुसऱ्या दृष्टिकोनातून बघतोय की त्यांनी म्हटलं की रेल्वेच्या बजेटच्या संदर्भात मग ते करवाढ रद्द केली किंवा मागच्या वेळेला डिझेलचे भाव वाढवले आणि कमी केले. अहो, प्रत्येक सरकारने हेच केलेलं असतं. जेव्हा 10 रुपयांनी वाढवायचे असतात तेव्हा 15नी वाढवतात. तर हे नेगोशिएट करण्याकरता पॉलिटिकल नेगोशिएशन जे चालतं त्याच्याकरता हे तेवढी मार्जिन बरेचदा ठेवली जाते. समजा उद्या ते पैसे कमी केले, डिझेलचा भाव जो वाढला 6 रुपयांनी तो थोडा कमी केला किंवा सबसिडीच्या बाबतीत 6 सिलेंडरचे 8 सिलेंडर केले तर त्याच्यात काय आश्चर्य वाटण्यासारखं नाही. म्हणजे कसं असतं, शेवटी हे सगळे पक्ष आपल्यालाही माहिती असतं एकत्रच असतात. तू मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करतो, असा हा मुद्दा आहे. दुसरा प्रश्न असा आहे की तिसरी आघाडी होईल का? तिसरी आघाडीचं स्वप्न मी आपल्या प्रेक्षकांनी तर सांगितलंच आहे, हे स्वप्न आहे. ह्याच्यामध्ये कोण कोणाला पाठिंबा देणार? मुलायम सिंग यादवांना हा फार एक चांगली संधी वाटते की आपण स्वतःला प्रोजेक्ट करू शकू एक प्राईम मिनिस्टर कॅन्डिडेट म्हणून. पण डावे पक्ष त्यांना ऍक्सेप्ट करणार आहेत का, हाही मुद्दा आहे. आणि युपीए मधले घटक किती बाहेर पडतील मुलायम सिंगांना पाठिंबा देण्याकरता, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. मला नाही वाटत आत्ता तेवढी एक. पण सरकारचे मित्रपक्ष देखील सरकारच्या या परिस्थितीमध्ये अशी नाराजी का व्यक्त करतायत? नवाब मलिक, पुन्हा मी आपल्याकडे येतो. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो असं मोकाशी सर म्हणतायत. तसं काही मित्रपक्षांना सरकारकडून करून घ्यायचंय का, किंवा तसं काही हवं आहे का आणि म्हणून हे सगळं होतंय का? तशी परिस्थिती अजिबात नाहीये की फिक्सिंग करून निर्णय घ्यायचा बदलायचा असं नाही. प्रत्येक पक्षाची वेगळी वेगळी धोरणं असतात, प्रत्येक पक्षाचे पॉलिटिकल कंपल्सन असतात, त्यांचे घटक असतात. त्यांना कुठेतरी दिलासा मिळाला पाहिजे. सर्वसामान्य माणसावर अन्याय होणार नाही, ते सर्व पक्ष आपली आपली भूमिका स्पष्ट मांडत आहे. म्हणजे हे यूपीए म्हणजे एक पक्ष नाही, यूपीए म्हणजे वेगळे वेगळे पक्ष, त्यांची आघाडी, आणि आघाडीतले सर्व निर्णय सर्वांना मान्य असतील अशी परिस्थिती अजिबात होऊ शकत नाही. त्यासाठीच आमची सुरुवातीपासून भूमिका आहे की समन्वय राहिलं पाहिजे.
त्याची बैठका झाली पाहिजे. मोठे निर्णय घेत असताना सर्वांशी चर्चा झाली पाहिजे. ममता बॅनर्जींनी तीच भूमिका घेतली. DMK आता तिकडे विरोधात उभा आहे, म्हणजे कुठेतरी असं दिसतं एकंदरीत चित्र की समन्वय नाही, समन्वय वाढवला पाहिजे. आणि आजच्या घडीला जे राजकीय परिस्थिती देशात आहे, म्हणजे काँग्रेस त्याच्यासोबत असणारे पक्ष त्यांची UPA नावाची आघाडी आहे, BJP सोबत असणाऱ्या पक्षांची NDAची आघाडी आहे. पण या देशात काही राजकीय पक्ष असे पण आहे जे काँग्रेस सोबत राहू इच्छित नाही, BJP सोबत राहू इच्छित नाही, नॉन काँग्रेस नॉन BJP असा त्यांच्या फॉर्म्युला नेहमीच राहिलेला आहे. निवडणुकीमध्ये ते समोर जात आहे. कधी कधी परिस्थिती अशी निर्माण होते की त्यांची संख्याबळ वाढते, मग कोणी ना कोणी त्याला कधी BJP सपोर्ट करते, कधी काँग्रेसच्या बाहेर पण पाठिंबा असते, त्यांचे सरकार निर्माण होते. अशी परिस्थिती वारंवार या देशामध्ये लोकांनी पाहिलेली आहे. आजच्या घडीला हे जे सगळे समीकरणं बदलता आपल्याला दिसत आहे. मुलायमसिंग यादवनी आणि समाजवादी पक्षांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीत BJPनी आणलेले अविश्वास मताला आम्ही मतदान. निश्चितपणे एकूण राष्ट्रवादीची जी भूमिका आहे यामध्ये नाराजी व्यक्त करण्याची, ती आपल्या सगळ्या मतदारांना दाखवायचं आहे की बाबांनो आम्ही आहोत तुमच्याबरोबर किंवा आम्ही करतोय. पण सरकारमध्ये आम्ही पर्याय सुचवलेला आहे की म्हणजे डिझेलचा वापर कृषी क्षेत्रामध्ये होते, ट्रान्सपोर्ट दळणवळणसाठी होते, आणि लक्झरी युजर्स पण या देशात म्हणजे मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन ते त्याच्यात पण वापरत आहे. त्या गाड्यांवर कुठेतरी आपण उत्पादन शुल्क म्हणजे एक्साईज ड्युटी वाढवून काय उत्पन्न वाढवता येते काय, आणि ती सबसिडी पेट्रोलियम कंपनीला देता येते काय, असा एक पर्याय आम्ही सुचवलेला आहे. गॅस सिलेंडरचा सरसकट फायदा श्रीमंताला पण होते, त्या श्रीमंताला बाहेर काढा. मग जे आपल्याकडे वेळ आपल्याकडे कमी, वारंवार तुमची जी भूमिका तुम्ही मांडली आहे ती आपण आज सकाळपासून जवळपास 24 तासवरची दाखवतोय. अभ्यंकर सरांना काहीतरी बोलायचंय, बोला. नाही, मला 2 मुद्दे मांडायचे. एक मुद्दा असा की मगाशी नवाब मलिक असं म्हणाले होते की 10 लाखापेक्षा ज्याची लोकसंख्या जास्त आहे त्याच शहरांमध्ये FDIला रिटेलमध्ये परवानगी दिली 51%. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही मुंबई, पुणे आणि ठाणे हे जर 3 जिल्हे वजा केलेत आणि विशेषतः त्या शहराचे बेल्ट वजा केलेत तर अख्खा महाराष्ट्र त्याची सरासरी जी आहे उत्पन्नाची सरासरी वगैरे ही अखिल भारतीय पातळीला जाऊन पोहोचते. म्हणजे अगदी मी तांत्रिकतेच्या आकडेवारीत जवळपास ही आकडेवारी म्हणजे बरोबर आहे. तेव्हा महाराष्ट्राची जर ही परिस्थिती आहे. अभ्यंकर सर, आपला मुद्दा माझ्या लक्षात येतोय, पण जाता तुमच्याकडूनच मला एक उत्तर हवं आहे. जाता तुमच्याकडूनच मला उत्तर हवं आहे. जो आपला आजचा विषय, आपण विषयाला सोडून चर्चा करता कामा नये, माझ्याकडे वेळ अत्यंत कमी आहे. उद्या दिल्लीत काय होईल, काय वाटतं तुम्हाला? नाही बघा, माझ्या मते उद्या काही दिल्लीमध्ये उत्पात होईल याच्यासाठी काहीतरी कोणीतरी वाट बघत बसावं. आमचा मुद्दा हा नाहीये. आमचा मुद्दा हा आहे की देशातल्या राजकारणामध्ये केवळ संसदेमधली संख्या एवढी एकच राजकारण आहे का? आमच्या दृष्टीने देशातली जनता आणि ती धोरणं जी आहेत हे मुख्य राजकारणाचे विषय आहेत. आणि हे याचा मी मगाशी जे म्हटलं होतं की हे सरकार नंबरवरती खेळ करेल, BJP सुद्धा नंबरवरती खेळ करेल, परंतु धोरणाची जी चर्चा आहे ते धोरणावरती आता एकत्र राहू शकत नाहीत. ही वस्तुस्थिती याच्यातनं पुढे येते आहे. निश्चित आपला वेळ सर संपत आलाय. मोकाशी सर, मी तुमच्याकडे येतो. डॉक्टर रत्नाकर महाजनांनी अत्यंत व्यवस्थितरित्या सरकारचा सगळा मुद्दा मांडलाय. ठीक आहे, सरकार नंबर गेम मध्ये तरुणही जाईल, पण एकूण देशात काय संदेश जातोय या सगळ्यामुळे? नाही, एकतर आपण आर्थिकदृष्ट्या जर बघितलं की आता निवडणूक काय लांब नाहीये 2014ची, त्या परिस्थितीमध्ये जर एखादा पक्ष असा निर्णय घेतो धाडसी, तर ह्याच्या मागे काहीतरी आर्थिक कारणं त्यांची असतील. अनलेस आपण एक दुसरा दृष्टिकोन घेत असेल की त्यांच्यावर अमेरिकेचा दबाव आहे आणि एक ही विचारसरणी असू शकते. आणि दुसरं म्हणजे आत्ता कोणत्याही पक्षाची मानसिकता नाही आहे की निवडणूक घ्यावी. त्याचबरोबर NDA जरी त्यांना उद्या संधी मिळाली तरी आत्ता ते सरकारमध्ये येण्याच्या मनस्थितीत नाहीत. सगळ्यांना 2014पर्यंत थांबायला, कारण जे येतील त्यांना आणखीनही कठोर निर्णय घ्यावे लागतील, अशी एक परिस्थिती मला वाटते. निश्चित. एकूण आपला आता वेळ संपलाय. आपण मगाशीच बोलताना सर आपली चर्चा सुरू होती त्यावेळी की मराठी माणसाला चर्चा ऐकायला खूप आवडतं. एकूण आता 2014 पर्यंत या सगळ्या चर्चा सातत्यानं वारंवार आपल्याला ऐकाव्या लागतील, अशी एकूण परिस्थिती सध्या देशामध्ये आहे. आणि मोकाशी सरांच्या समपवरनं देखील आपल्याला आता सध्या त्यांनी हेच सांगितलेलं आहे. रोकटोकमध्ये आपण सगळे मान्यवर आलात, अत्यंत शांतपणे आणि या अत्यंत गंभीर महत्वाच्या विषयावरती आपण सगळ्यांनी चर्चा केली. आपले धन्यवाद. रोकटोकमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.